करू का? जय जय हो. श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण ताई. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षे. एक मिनिट ताई. स्वाती ताई, तुम्हाला म्यूट केले गेले बहुतेक. हम्म, हा. येतो आवाज? हो हो येतो. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवरत्तककेशवः पाराशर्यवजसमो सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जनशतपदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अथ गीतामाहात्म्यं. गीताशास्त्रमिदं पुण्यं यत् पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. मलनिर्मोचन पुंसां जलस्नानं दिने दिने सकृत्ति गीताम्बासि स्नानं संसारमलनाशनं. गीता सुविता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मादिनिःसृता भरतामृतसर्वस्य विष्णोर्वक्त्रादिनिःसृतम्. गीता गङ्गोतकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येत्यं तस्य देवस्य सेवा. अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुर्भोवयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थितकृतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तनविदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जय श्री कृष्ण. 18वा अध्याय चालू आहे आपला. श्लोक 4 आणि ओवी 145. जय श्रीराम. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तमा त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. हे भरतोत्तमा, त्या त्या त्याग संबंधाने माझा निर्णय काय आहे
ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितलेला आहे. तर त्यागू इथे पांडवा त्रिविधूपै जाणावा, तया त्रिविधा ही बरवा, विभागू सांगो. त्यागाचे 3 प्रकार, ही गती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार इकुले जाण. मज सर्वज्ञाची बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, हे निश्चय तत्व आधी अवधारी पास. तरी आपुलिया सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे त्याची एक. अर्थ सांगते. तरी अर्जुना, या कर्मत्यागाच्या बाबतीत 3 प्रकारचा त्याग आहे असे समज. या 3 प्रकारांचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार पुढे स्पष्ट सांगायचे आहेत. तरी तूर्त त्यागाच्या तत्पर्यार्थाचे सार एवढे आहे असे समज. त्या त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ, त्या माझ्या बुद्धीलाही खरोखर पटते. ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे मुमुक्षु म्हणतो, त्याला सर्व प्रकाराची हेच करणे योग्य आहे. यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाही, ती केलीच पाहिजेत. कारण यज्ञ दान तप ही फलेच्छा टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करणारी आहे. जे यज्ञ दान तपादिके, ये कर्म जे आवश्यके, ये न सांडावी पंथिके पाऊले जैसी. हारतले न देखिजे, तव मागून सांटिजे, कान धाता लोटीचे भाणे जेवी. नावथडी न पावता, न सांडिजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसे. ते हे की ज्ञान, यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत, ही कर्मे टाकू नये. असे केले तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पाऊला पुढे पाऊल टाकणे म्हणजे चालणे सोडू नये. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये, अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. तैसी आत्मज्ञान विखे, जव निश्चिती नाही निके, तव नोहावे यागादिके उदासीना. पै स्वाधिकारानुरूपे, ये दाने याग तपे, अनुष्ठावीची अपेक्षे अधिके वर. जे चालणे वेगवात जाये, तो वेगू बैसा वयासी होये, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निर्णय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत. कारण की चालणे जसे जलद होईल तसा चालण्याचा वेग विश्रांती करताच होतो. त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोहोचवण्याकरताच असतो. अधिक जवळजवळ औषधी सेवेची मांडी बांधी, तव तव मुखी जे व्याधी तयाची. तैसे कर्म हातोपाती, जय की जिती यथा निभूती, तै रजतमे झडती झाडा देऊनिया. का पाठो वाटी पुटे, भांगारा खारू देणे घटे, तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल, एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल तसा तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. त्याप्रमाणे जेव्हा कर्मयोग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण म्हणजे चंचलता व पासना साफ नाहीचे करतात. अथवा हिणकस सोन्याला वरचेवर क्षरांची फुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकस भाग
लवकरच नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. तैसे निष्ठा केले कर्म झाडा करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डावी डोळा दावी म्हणून या धनंजया सत्वशुद्धी विवसितया तीर्थाची सावया आदी कर्मे तीर्थे बाह्यमुळो क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थ जाण निर्मळे सत्कर्मेची. म्हणून अर्जुना, अंतःकरणाची शुद्धी इच्छा अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला नेतात. तीर्थाच्या योगाने मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्म ही पवित्र तीर्थे आहेत असे समज. हे झालं. पुरुषार्था मरुदेशी धळे अमृते ओळली जैसी का की अंधा लागी डोळ्यासी सूर्याला बुडतया नयेची धाविन्नली पडतया पृथ्वीत कोळवळली निमतिया मृत्यूने दिधली आयुष्यवृद्धी. तानेने पिडलेल्या मनुष्यात मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळई बरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा अंधळ्याच्या सोयी करता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा. नदीत बुडणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्यास नदी जशी वेगाने धावून यावी अथवा पडणाऱ्या विषयी जसा पृथ्वीसच कळवळा यावा किंवा मरणाऱ्याला मनुष्याने आयुष्य वाढवून द्यावे. तैसे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखिला विषय. म्हणून अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानेच मुमुक्षांना कर्मबंधनापासून सोडविले जाते. तैसी एक हातवटिया कर्मे केली धनंजया बंधकेची सोडवावया मुख्य होती. आता तेच हातवटी तुझ सांगतो गोमटी जया कर्मासी किरीटी कर्मची रुसे. अर्जुना, त्याप्रमाणे कर्म जरी सामान्यतः बांधणारे असतात तरी कर्म करण्याची जी एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडविण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होतात. म्हणून अर्जुना, या हातवटीने जे कर्म केले असा कर्मच कर्माला नाहीसे करते ती चांगली हातवटी तुला आता सांगतो. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. मात्र हे पार्था, ही कर्मे आसक्ती कर्तव्य मद आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे असे समज. तरी महायाग प्रमुखे कर्वे निपजताची अचुके कर्तेपणाचे नठाके कुंजणे अंगी. जो मूले तीर्थादाये तया ती यात्रा करीत आहे ऐशे श्लाघ्याची नोहे तोषे जीवी का मुद्रा समर्थाचिया जो एकटू झोंबे राया तो मी झणता ऐसिया गर्वानये. जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे पुरोहितू नाविष्कारे दाटेपणे तैसे कर्तृत्व अहंकारे निघोन यथा अवतारे कृत्य जातासी निरहरे सारी जाती. तरी पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मुलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या हुकुमाच्या जोरावर जो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजाशी लढतो त्याच्या मनात मी या राज्यास जिंकणार असा अभिमानही होत नाही.
तो जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही. अथवा यजमानाच्या तर्फे दान धर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवत नाही. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे तशी करून संपवावीत. आणि केला कर्मी पांडवा जो आठी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथू आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळत धाया पाहिजे जैसे. आणि अर्जुना केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फळाची प्राप्ती असते त्या फळाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नकोस. अर्जुना ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणेच आरंभीस फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपरुवाचिया आशा न शिंपिजे पिंपळू तैसा तैसिया फळ निराशा की जते कर्म. सांडोनी दुधाची टकळी गोवारी गावधनी वेंटाळी किंबहुना कर्मफळी तैसे की जे. ऐसे हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपुल्या आपण गाठी लाहेची तो. म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू कर्मे करावी हात सांगू निरोपू माझा. जो जीव बंधे शिणला सुटके जाचे आपला तेणे पुढत पुढती या बोला आन नकी जे. पिंपराच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावी. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो फार काय सांगावे. कर्मफलाच्या ठिकाणी असे करावे. कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावी. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करण्यास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फलाची इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावी हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. तो जीव संसार बंधनाने क्षीण पावला तो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे. त्याने या सांगितलेल्या गोष्टीवर्षी दुसरे काही करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्याग तामस परिकीर्तितः. परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग असे म्हणतात. होवी ना अंधाराचे निरोखे जैशी डोळा रोजवती नेखे तैसा कर्म द्वेषे जो आशेके करण्याची सांडी. तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पैनी म्हणे शिसाराचा रागी लावणे शिसची जैसे. हागा मार्गू दवाडू होय तरी निस्तारितील पाय कातेची खांडणे आहे मार्गापराधे. भुकेलिया पुढे अन्न हो का भल तैसे उन्हा तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हलाया. अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने आपल्याच डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो त्याचे हे कर्म टाकण्याचे कृत्य हे तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रोगाने जसे डोके सोडावे तसे हे करणे आहे. अरे अर्जुना रस्ता अवघड असला तरी तो रस्ता पाय चालून संपवतील ते सोडून रस्त्याच्या अपराधावर रागावून ते पायच तोडावेत काय. भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने ते टाकले तर उपवास होईल असा लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथीने उडवावे. तैसा कर्माचा बांधू कर्म निस्तारिजे करीते निवर्म ते तामसून नेणे भ्रम माधविला की स्वभावे आले विभागा.
ते कर्मची ओसंडी पैगा परिधणे आतळा त्यागा तामसातया. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेली तामसी मनुष्य भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन आणि कर्म करण्याच्या हटवटीने कर्म करून कर्मानेच नाश्य करावे हे जाणत नाही, तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभजात्यजेत् सकृत्वा राजसं नैनं त्यागफलं लभेत. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्या सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्यास समजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला कंटाळतो. ओवी अथवा स्वीकार स्वाधिकारू बुद्धे आपुले विहितै सुजे परी करीत्या उपजे निब्बरपणा जे कार्यारंभाची कड नावे कोहोय दुवाड वाहतीये. वेळ जड शिदोरी जैसी निंब जिभे कडवटी हिरडा पहिले तुरुटी तैसा कर्मा एल शेवटू खणवाडा होय. गायी दुवाड शिंकी शेवंती अडव अंग भोजन सुख महाग रांधिता ठाई तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अतिविषम म्हणून तो हे श्रम करिता मानी एरवी विहितत्वे मांडली परी घालिता असुरवाडी येथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुवे भाग्य विषयकी माझा चुका कर्माधिकी पापिये जैसे. केलेले कर्म काही फळ पुढे देईल, परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातात असलेले उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय. वीरश्रेष्ठा अर्जुना, अशा रीतीने जो शरीरात कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो, हे पहा राजस त्याग होय. वास्तविक विचार करू पाहिले तर राजस त्यागातही कर्माचा त्याग आहे, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही. का बुडवून प्राण गेले जे अर्धोदकी निमाले हे म्हणून नये जाहले दुर्मणाची. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून जी कष्टकारक कर्मे होत नाही तो त्यावर पाणी सोडतो, परंतु त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या अर्थाने त्यागाचे फळ मिळत नाही. फार काय सांगावे. आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा त्याप्रमाणे प्रातःकाळ झाला असे नक्षत्रांना झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो. त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणांसुद्धा नाहीशा होतात. या कर्मत्यागाला जे मोक्ष फळ येते ते मोक्ष फळ अज्ञानी त्याग करणाऱ्या राजस त्यागाला मिळत नाही. म्हणून तो राजस त्याग तो खरा त्याग आहे असे मानू नका. तर कोणत्या त्यागाने हे फळ भरात घुसते आपण होऊन मिळते ते हे प्रसंगानुसार इथे सांगण्यात येईल. आधी अर्थ वाचला गेला. तैसे देहाचे लोभे जेणे कर्मा पाणी सुबे तेणे साथ न लभे त्यागाचे फळ किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदया आले तै नक्षत्राते पाहिले गिरी जैसे तैशास कारण क्रिया हारपती धनंजया तो कर्म त्यागू जे जया मोक्ष फळासी ते मोक्ष फळ अज्ञाना त्याग्या नाही अर्जुना म्हणून तो त्यागू न माना राजसू तो.
तरी कोणी पा येथ त्यागे ते मोक्ष फळ घरी रिघे हेही ऐक प्रसंगे बोली गेल. ताई, तामस आणि राजस त्याग झालेला आहे. हॅलो. हो हो ताई, आपण 9व्या हा श्लोकापासून पुढे. आता हा, हा 9. हा 9वा श्लोक 100. सात्विक त्याग आहे, तर हो तिथपर्यंत थांबूया असं वाटतं. हो हो, चालेल. 9व्या श्लोक आपण नंतर घेऊ. हो, आधी हे म्हणू का? हो, पसायदान पसायदान. म्हणून घ्या. हो, चालेल. आता विश्वात्मके देणे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदि पुटुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवोई एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो तुझ्या झाला येणेवरे ज्ञान देवो तुझ्या झाला. जय श्रीकृष्ण. थोडस सांगते मला जे कळलं ते. या 18व्या अध्यायाच्या प्रारंभीच अर्जुनाने एक प्रश्न विचारला आहे. भगवंता, संन्यास व त्याग याचे सुस्पष्ट व स्वतंत्र विवेचन करू. हा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे. भगवंताने संन्यास अखंड रीतीने सांगितला आहे. तू ज्ञानी हो, माझे स्मरण कर, अनन्य हो इत्यादी विधाने परमात्मा या अनुभवावर स्थिर राहण्यास सांगत आहे. म्हणजे जडतेचा व साकारतेचा स्थलकालाचा संपूर्ण त्यागच सुचवत आहे. या अध्यायामध्ये यज्ञ दान, या आपण जे आता ओळ वाचल्या त्यामध्ये यज्ञ दान तप ही कर्मे का करावी, कशी करावी हे इथे सांगितले आहे. कर्मबंधनापासून मुमुक्षुनी कशी सुटका करून घ्यायची आहे हे सांगितलंय. त्यात त्यागाचे 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला आहे तामस त्याग, कर्माच्या द्वेषानेच त्याग करतो, त्याला फळ मिळत नाही. दुसरा आहे राजस त्याग, कर्माचा आरंभ करतो पण मध्ये सोडून देतो, त्यागाचे फळ मिळत नाही, त्याला राजस त्याग म्हणतात. यज्ञदान तप ही कर्मे त्याज्य नाही, ती ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करण्यासाठीच आहेत, पण फलाची इच्छा टाकून केली पाहिजे. उदाहरणार्थ माऊलींनी सांगितलंय, जसे प्रवाशाने पुढे जाऊन पुढे पाऊल टाकणे सोडू नये. यात्रेला जाणे, कुठल्याही इच्छितस्थळी जाणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रवास आणि पावले टाकणं सोडायची कशी. किंवा दुसरं उदाहरण दिले, हरवलेली वस्तू. असा आपला अनुभव आहे, आपली एखादी सोन्याची मौल्यवान वस्तू हरवली, ती सापडली नाही तोपर्यंत आपण तिचा शोध घेत राहतो, आपल्याला चैन पडत नाही. नदी किनारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण चालणे सोडत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान विषयात आत्मज्ञान विषयामध्ये पक्का निश्चय होत नाही. आत्मज्ञानाविषयी आपला निश्चय पक्का झाला नाही तोपर्यंत यज्ञादी कर्माविषयी उदासीन होऊन चालणार नाही. उलट ती अत्यंत दक्षतेने करावी. त्याचा परिणाम काय होतो? नैष्कर्म्य स्थितीला पोहोचण्याकरता होईल. सत्कर्म ही तीर्थाच्या बरोबरीलाच येतात. आपण सत्कर्म करतो ती तीर्थांच्या बरोबरी. जसे उदाहरण दिले, होमिओपॅथीचे ही उपचार आहे. जे मारक विष आहे ते रसायन म्हणून दिले तर मनुष्य वाचतो.
त्याप्रमाणे कर्मांनीच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवले जाते. जसं होमिओपॅथीमध्ये एखादं औषध असतं ते जास्त प्रमाणात वाढवून दिलं तर ते उपयोगी होतं. त्याप्रमाणे कर्मानेच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवले जाते. पण कर्म करण्याची जी एक हतवटी आहे त्याप्रमाणे कर्म मुक्त करण्याला कारणीभूत होते. ती चांगली हातावटी तुला सांगतो आणि ती हातावटी इथे सांगितलेली आहे. ती कर्म कशी करायची? कर्माच्या फलाची जी प्राप्ती होते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला बळ देऊ नये. उदाहरणार्थ आरंभीच कर्मफळाचा त्याग करावा. जसे दाई मुलाकडे निर्हेतुक दृष्टीने पाहते, तिचा त्यात काही स्वार्थ नसतो, आशा नसते, तसा कर्मफळाचा लोभ न ठेवता आणि देहाचा अहंकार न ठेवता कर्म करावीत असा माझा सर्वांना निरोप आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कर्म मद आणि फल्याची इच्छा सोडून कर्मे करावीत असे ठाम मत आहे त्यांचे. पण पंचमहायज्ञादी कर्मे बिनयुक्त बिनयुक्त करून विधियुक्त करून हाताने घडली असताही कर्मपणाचा ताठा अंगामुळे मुळीच राहत नाही. जसे मुलाने तीर्थयात्रेला जातो, त्याला मी यात्रा करतो असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. आता खूप लोक काश्मीरला जातात, वैष्णव देवीला जातात, पण ते फोटो काढतात, करत राहतात. आपण त्याला देवभूमी म्हणतो, पण त्यांना त्याचा सात्विक आनंद मिळत नाही. राज्याच्या राज्याच्या शिक्क्यावरच्या हुकुमावर एखादा शिपाई लढतो, मी त्या राज्यास जिंकणार असा अभिमान त्याला काही येत नाही. म्हणून विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या कर्माच्या द्वेषाने त्या विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. त्या त्यागास तामस त्याग म्हणतात. विहित कर्माचा त्याग न करणे याला तामस त्याग म्हणतात. कर्माच्या द्वेषाने जे काही कर्म करतो ते कर्म टाकण्याचे कर्म तामस त्याग होय. जसे अर्धशिशी रोगाने डोके तोडावे, रस्ता संपत नाही तर रागाने रस्त्यावरच पाय आपटावे, अशा तामस त्यागाचा विचार तो अजिबात होऊ देऊ नकोस. राजस त्याग कर्म दुःखरूप आहे, त्याचा शरीराला त्रास होईल या भीतीने जो त्याग केला जातो त्याला राजस त्याग म्हणतात. राजस त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. आपण आश्रम धर्मानुसार आपला धर्म काय हे तो जाणतो व आपले कर्तव्यही त्या समजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला तो कंटाळतो. जसे कर्माच्या आरंभीची बाजू त्रासदायक असते, जसे शिरोरी वाहून नेताना जड वाटते, पण भूक लागल्यावर ती कशी कामी येते. कडुलिंब कडू लागतो, हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, परंतु भोजनाचे सुख चांगले, पण स्वयंपाकाच्या दगदगीचाही त्याला त्रास होतो. त्याप्रमाणे कर्म आरंभाला अतिशय कष्टदायक त्रासदायक असतो, म्हणून तो कर्म कराव्यास आरंभ करतो आणि मध्येच टाकून देतो. आपण त्याला आरंभशूर म्हणतो. म्हणून उत्तम भोग भोगावेत, उपलब्ध जे आहेत तेच भोगावेत असे असे त्याचे मत होते. राजस त्यागातही कर्म येते, पण त्यागाचे फळ मिळत नाही. उदाहरणार्थ दिला आहे, पाण्यात बुडून प्राण गेले तर त्याला समाधिस्थ झाले असे म्हणू नये. आत्मज्ञानाचा उदय झाला की तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ होतो आणि नक्षत्रांना नाहीसे करते, त्या कर्म त्यागाला ते मोक्षफळ अज्ञानी त्यागाला करत राजस त्याग होय. तर कोणत्या त्यागाने मोक्षफळ घरात घुसते हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. ताई मला जसं जमलं तसं सांगितलं. खूप छान सांगितलं राजस ताई. आणि नाही नाही, राजस छान आणि सांगितलं तामस ताई. सांगितलं. माझा आवाजही एकदम नाही. अजून कुणाला सांगायचं असेल तर तुम्हीच बर. सांगा, नाही का कालचा सांगा. नाही, नैमित्तिक कर्म, आज आता नित्य मी नाही कर्माने वाचलंच नाही. आज मी वाचलंच नाही नित्य का, काल थोडं वाचलं होतं. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म राहिलं कालचं. खरंच आहे, खरंच आहे. आपल्याला कोणीतरी आधी कोणी आधी वाचलं तरी सांगता येतं. उद्या नाही, तुम्ही छान सांगितलं ते, काही प्रश्नच नाही.
उद्या बघेल. हा. आज कोणी सांगतं अजून? चालेल. वैजंती ताई आहेत का? हो. वंदनाताई, हँड रेस करा, कोण आहे का? जॉईन हे करा ताई. हा. वंदनाताई. हा. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. आज स्वातीताईंनी छान सांगितलंय ना? हो हो, छान सांगितलं. आणि कसं थोडं वंदना ताई थोडं तर रोजच छान गोंधळ सांगतात. नाही नाही, स्वातीताई छान सांगतात, खरंच आहे. तरी वंदनाताई तर छानच सांगतात, प्रश्नच नाही. हो ना. बोला. त्या हा. अभ्यास न करताच सांगतात. त्यांचा ऑलरेडी अभ्यास आहे आपल्याला पडत. वाचून वाचून धन्यवाद सांगावं ताई. लागतं. हो. त्यागाचे 3 आणि प्रकार सांगितले देवांनी. हा, हा. हो हो हा. म्हणजे 3 प्रकारचा त्याग आहे. त्यात तामस, रज आणि सात्विक, नाही का? आता आज आपण 2 प्रकारचा त्याग पाहिलेला आहे, तामस आणि रज त्याग. तामस त्यागामध्ये कर्म त्यागाचं कर्मच करीत नाही, आळस करतो तो कर्म करायचा, त्याला तामस त्याग थोडक्यात सांगत्या, कारण वेळ खूप थोडा आहे, नाही का? आणि का तामस तापामध्ये जसं रोग्याला बरं करायचं म्हणलं त्याला औषध घ्यावं लागतं, नाही का? मग तामस त्यागात तेच तो कंटाळा करतो, औषधच घेत नाही, म्हणजे कर्मच करीत नाही. औषध न घेणं म्हणजे कर्म करीत नाही. आणि औषधाला सेवन केला तर तो रोगी तप्तर बरा होतो, परंतु औषध सेवन न केल्यामुळे म्हणजे कर्मच न केल्यामुळे तो तामस त्याग सांगितला. आणि सोन्याला एकामागून एक जशी चाराची फुटे द्यावी लागतात, नाही का, तसा त्याला हिनकटपणा लवकर नाहीसा होतो. तर सोनं जर आपल्याला सोन्याचा कस पाहायचा असेल तर त्याला अग्नीत टाकून त्याला तापून घ्यावं लागतं, तेव्हा त्यातला हिनकसपणा जातो. तसं त्यागाचं फल सांगितलं. तर तुम्ही रजस त्याग सांगितला की त्या जर तुम्ही निष्ठायुक्त जर त्याग कर्म केलं तर काय होईल, ते सत्व सात्विक कर्म होतं, की जे आपलं कर्म आहे ते विहित कर्म रोजच्या नैष्कर्म स्थितीत करायचं, म्हणजे करुणा करता राहायचं, मी केलं म्हणायचं नाही. आणि ते सत्वशुद्धीची इच्छा करणाऱ्याला कर्मे योग्यतेचे स्थिरताचे बरोबरीचे आहे. त्याला सात्विक कर्म करायचं. मग जर तुम्ही कर्म करता सात्विक, मग केलेलं कर्म पहा, काही आपण संध्याकाळी जरी झोपता नुसतं म्हणलं दिवसभर जे केलं चांगलं वाईट कर्म माझ्या हातून परमेश्वराला आलं, ते सर्व कर्म काय झालं, देवा तुला कृष्ण अर्पण मस्तू, झोपताना हात जोडून एवढं जरी म्हणलं तर दिवसभरातलं कुठलंही कर्म झालेलं असं कळत न कळत आपल्याकडून तामस कर्म होते, राजस होते किंवा सात्विक होते, सगळं कृष्णाला अर्पण केलं, तो ते सहजच माझ्यापर्यंत येऊन पोचतं. आणि म्हणून अर्जुना, सत्वशुद्धीची इच्छा करणाऱ्याला कर्मे योग्यतेच्या तीर्थाच्या बरोबरीच्या आहेत. म्हणून सत्वशुद्धीची जी इच्छा करतो त्याला काय होतं, कर्म हे एक मार्ग सांगितलाय की तुम्ही चांगलं शुद्ध सात्विक कर्म करा, मग तुम्ही सहजच तिथं काय होतात, सात्विक कर्म केलं तर तुम्हाला शुद्धता प्राप्त होईल आणि शुद्धी होते. आणि कर्माच्या अंतिम शुद्धीला बघा, अंतशुद्धी होते, म्हणून अंतशुद्धीला सत्कर्मे हीच तीर्थ होत. म्हणून अंतशुद्धी करायची असेल तर त्याला सत्कर्मच करावा लागतो. मग सत्कर्म काय सांगितलं की बाबा ताणलेला असेल त्याला काय करावं, पाणी प्यायला द्यावं, एखादा भुकेला असेल त्याला अन्न द्यावं, आणि त्या अन्न देण्याचे किंवा पाणी देण्याच्या माग आमपणा नसावा, फक्त शुद्ध सात्विक बुद्धी असावी. आणि किंवा एखाद्याला मारवाडा देशात जसा एखाद्या पाण्याचा झरा सापडावा, त्याप्रमाणे तुम्ही सात्विक कर्म केलं तर आपल्याला भक्ती मार्ग करण्याला अगदी शुद्ध मार्ग सांगितलेला आहे. किंवा आंधळ्याच्या डोळ्यात जसे सूर्याचे तेज प्रगट व्हावे, किंवा आंधळ्याला जसं लख्खन एकदम समोर प्रकाश पडून